अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते। सगळे अगदी मस्त असाल, आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। अधिक मासातली एकादशी आलेली आहे, कमला एकादशी आलेली आहे। तर या एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। तर त्यामुळे आपल्या आयुष्यातले कष्ट जे आहे ते दूर होतील, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। तर असा हा अगदी सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे। तर एकादशीच्या दिवशी परवा तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे कष्ट आहे ते दूर होतील। भगवान विष्णू जे आहे त्यांचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या कष्टासोबत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल। तुम्हाला तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील। तुमच्या आयुष्यामधले ज्या पण काही अडचणी आहे, दुःख आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल। असा अगदी हा छोटासा पण खूप प्रभावी उपाय आहे। नक्की आपल्याला एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। अधिक महिन्यातली ही एकादशी आहे, कमला एकादशी। तर ह्या अधिक मासातल्या एकादशीचं व्रत जे कोणी करतील, आपल्याला माहिती की अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि त्यासोबतच आलेली ही एकादशी आहे। एकादशीच्या दिवशी सुद्धा भगवान विष्णूंचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो। त्यामुळे हा दिवस खूप मोठा आहे, शुभ आहे। त्यासाठी आपल्याला आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा व्हावी यासाठी हा अगदी छोटासा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्याला धन, मोक्ष, आनंद आपल्या आयुष्यामध्ये मिळतो। तर या शुभ एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणते कोणते उपाय करू शकतात ते मी तुम्हाला पहिले सांगते। हे बघा, एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला खूप महत्त्व असतं आणि त्यामुळे विशेषतः तुळशी संबंधित काही जर आपण उपाय केले ना, काही जर प्रभावी आपण उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो। या उपायांमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये धन, सुख, आनंद, सौभाग्य जे आहे ते निर्माण होतं। तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। जिथे माता लक्ष्मी आहे तिथे भगवान विष्णू असतातच आणि जिथे भगवान विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी असतेच। तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे, म्हणून तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हणतात। तुळशीची रोज आपल्या घरामध्ये पूजा झालीच पाहिजे। सकाळी तुम्ही तुळशीला हळद, कुंकू, अक्षता, फुलं, त्यानंतर पाणी अर्पण करा। संध्याकाळी तुळशीसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावा। हे करायला आहे ना अगदी 5 मिनिटं लागतात, पण या छोट्याशा सेवेमुळे आपल्या घरामध्ये खूप काही बदलू शकतं। तुम्ही करून बघा, तुम्ही करायला सुरुवात करा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल। आणि हे बघा, माता लक्ष्मी जी आहे या गोष्टीमुळे आपल्यावर प्रसन्न होते। आपल्या घरावर संकट, अडचणी जी आहे ती येत नाही। आपल्याला आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि आपल्याला कोणीही मग आपल्या प्रगतीमध्ये अडवू शकत नाही। तर आता मी तुम्हाला सांगते की कमला एकादशीला आपल्याला काय काय उपाय करायचे आहे। जमतील ते करा, पण नक्की करा। खूप सोपे आहेत, सगळे केले तरी हरकत नाहीये। सगळ्यात पहिले म्हणजे बघा, घरामध्ये पैशाची तंगी असेल, पैशाची चणचण असेल, पैसा येतो पण टिकत नाही, म्हणजे खर्च खूप आहे, कर्ज खूप आहे, अशा जर गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुळशीचे तुम्हाला काय करायचं आहे, एकादशीच्या आदल्याच दिवशी तुम्हाला तुळशीचे 1 ते 2 पाने तोडून स्वच्छ धुवून ठेवायचे आहे, ठीक आहे। आणि एकादशीच्या दिवशी ही पाने तुम्हाला किचनमधील कोणत्याही एखाद्या धान्याच्या डब्यामध्ये ठेवायची आहे। गहू, बाजरी, कुठल्याही तुम्हाला धान्यामध्ये ही तुळशीची पाने ठेवायची आहे। फक्त ठेवायचे आहे, एवढंच करायचं आहे, नमस्कार करायचा आहे। यामुळे आपलं घर जे आहे ते नेहमी चांगल्या गोष्टीने भरलेलं राहतं। धनधान्य कधीही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कमी पडत नाही। तर असा हा एक छोटासा उपाय आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा व्यवसाय आहे, उद्योग आहे, कसलं शॉप आहे, ते जर तुम्हाला तुमचं नीट चालत नसेल, नेहमी तुम्हाला तिथे तोटा होत असेल, नफा होत नाहीये, सारख्या अडचणी येत आहेत, तर अशा अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा अगदी छोटासा उपाय करायचा आहे। अर्ध्या वाटीमध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। त्यामध्ये 3 ते 4 तुम्हाला तुळशीची पाने टाकायची आहे आणि ही पाने तुम्ही आदल्याच दिवशी तोडून ठेवा। मी परत सांगते, एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नका, पाणी तोडू नका। तर अर्ध्या वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 3 ते 4 तुळशीची पाने टाकायची आहे आणि त्यानंतर ही पाण्याची वाटी जी आहे ती तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला किंवा तुमच्या शॉपच्या ठिकाणी, शॉपमध्ये तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे आणि ही वाटी तुम्हाला त्रयोदशीपर्यंत तशीच ठेवायची आहे। आता हे बघा, एकादशी, त्यानंतर द्वादशी येते आणि मग त्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला हे संपूर्ण पाणी तुमच्या शॉपमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी सगळ्या बाजूंना तुम्हाला हे पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे। त्यानंतर तुमच्या शॉपची, बिझनेसची जी मेन चौकट आहे, जो मुख्य दरवाजा, जो एंट्रन्स आपण म्हणतो, तिथे सुद्धा तुम्हाला हे शिंपडायचं आहे। तिथल्या तुम्हाला उंबरठ्यावर हे शिंपडायचं आहे, सगळ्या कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे। आणि समजा असं केल्यानंतर पण ते पाणी उरलं असेल तर ते पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जी काही नकारात्मकता आहे ती जाते।
अलक्ष्मी तिथून बाहेर जाते, कोणाची नजर बाधा झालेली असेल तर ती जाते आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नफा व्हायला सुरुवात होते. उद्योग व्यवसाय तुमचा अगदी जोराने चालायला सुरुवात होईल. तर हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करा. अधिक मासातली ही एकादशी आहे, त्यामुळे या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. या दिवशी नक्की तुम्ही हे तुळशीचे उपाय करून बघा, तुम्हाला खूप फायदा होईल. यानंतर ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे, आता हे बघा, ज्या घरामध्ये खूप समस्या येतात, सारख्या काहीतरी दुर्घटना घडतात किंवा इस्टेटचे काही वादविवाद असतील, कोर्ट कचेरीचे काही समस्या चालू असतील, तर असं जर तुमच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला हनुमानांना एकादशीच्या दिवशी 2 तुळशीचे पानं अर्पण करायचे आहे. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकतात, हरकत नाही. यामुळे तुमचे सर्व प्रकारचे मोठ्यात मोठे जे वाद आहे, जे काही कोर्ट कचेरी वगैरे तुमचे केसेस चालू असतील, तर ते सगळे मिटतील आणि त्याच्यातून काहीतरी चांगला नफा तुम्हाला होईल. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. यानंतर घराला जर नजरदोष लागला आहे किंवा घरातील लोकांवर कोणी काहीतरी केलेलं आहे, कोणाची वाईट नजर घरातील लोकांना लागली आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला रात्री 7 काळी मिरी घ्यायची आहे. ठीक आहे, जो मसाल्याचा पदार्थ असतो, तर त्या 7 काळी मिरी तुम्हाला घ्यायच्या आहे. यासोबतच तुम्हाला 7 तुळशीपत्र घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला डाव्या हातामध्ये घ्यायचे आहे. आणि हे डाव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत असं तुम्हाला उतारा करायचा आहे. घरातील लोकांवरून पण उतारा करा, घराच्या मुख्य दरवाजा सुद्धा तुम्ही उतारा करा. 7 वेळेस तुम्हाला उतारा करायचा आहे. प्रत्येकासाठी तुम्ही सेपरेट घेऊ शकतात ह्या काळी मिरी आणि प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही उतारा करू शकतात. तुमच्या घरावरून तुम्हाला उतारा करायचा आहे. आणि त्यानंतर हे 7 काळी मिरी आणि 7 तुळशीचे पानं तुम्हाला एखाद्या झाडाच्या जवळ तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या सुनसान जागे तुम्ही टाकू शकतात. यामुळे तुमच्या घरावर झालेली नजरबाधा, करणी बाधा, नजर दोष, जे काही असेल वाईट शक्ती, त्या दूर जातील आणि नकारात्मकता जेव्हा घरातली कमी होते तर तेव्हाच तुम्हाला सकारात्मक लहरी तुमच्या घरामध्ये वाहतात आणि तेव्हाच घरातल्या लोकांची प्रगती होऊ लागते, घराची प्रगती होऊ लागते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. आणि आता सगळ्यात प्रभावी आणि अगदी सोपा पण खूप प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय जो कोणी करेल तर त्याच्या घरामध्ये सुख, शांती, धन सगळं काही अगदी भरभरून मिळेल. एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे कच्चे दूध टाकायचं आहे. आता कच्चं दूध म्हणजे न तापवलेले दूध, आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. शक्यतो जमल्यास तुम्ही सकाळीच हे करा, कारण तुळशीला आपण पाणी कधी पण दुपारी वगैरे रात्री अर्पण केलेलं योग्य नाही आहे. त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त 12च्या आत, पण सकाळीच मोस्टली करा. जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे करून येतात त्यानंतर लगेच केलं तरी हरकत नाही आहे. आणि हे पाणी अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि तुळशीला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालायला जागा नसेल, स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला, पण प्रदक्षिणा घालायचीच आहे. ठीक आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचाच आहे. या गोष्टी तुम्ही एकादशीच्या दिवशी ना तुळशीची जमेल तेवढी सेवा करा. खूप फायदा होतो याचा. तुम्ही करून बघा. तुम्ही जेव्हा कराल ना, अनुभव तुमचे तुम्हाला येतील आणि तुमचं तुम्हाला जाणवेल की नाही, हे काहीतरी असं होत होतं पण आता नाही, ह्या गोष्टी बदललेल्या आहे, अशा चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात पण त्याचे परिणाम खूप चांगले असतात. खूप शुभफळ या गोष्टी आपल्याला देऊन जातात. म्हणून नक्कीच करून बघा. भगवान विष्णू आपल्यावर या छोटे उपाय हे तुळशीचे केल्यामुळे आपल्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतील. आपल्या आयुष्यातले दुःख, संकट जे आहे ना, सगळं काही ते हिरावून घेतील. तर हा छोटासा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.